Hi friends, I am Shinde teacher. We are going to learn the last lesson of the first unit, name of his first flight. This is a story of young seagull who was afraid of flying in the sky. His parents enthused him but in vain. At the end, his hunger compelled him to take his first flight. ही जी स्टोरी आहे ती यंग सीगल विषयी आहे. तो आकाशात भरारी घेण्यासाठी खूप घाबरायचा. त्याचे पॅरेंट्स त्याला उत्साह देतात, मोहित करतात भरारी घेण्यासाठी, पण सर्व काही व्यर्थ. सरतेशेवटी त्याची जी भूक असते तीच पहिलं उड्डाण घेण्यासाठी त्याची भूक त्याला सक्ती करते. लेट्स सी द कॅरेक्टर्स ऑफ दिस स्टोरी. फर्स्ट कॅरेक्टर आहे द यंग सीगल. नेक्स्ट his brothers and his little sister, his parents means his mother and his father. Let's see the explanation of this paragraph. फर्स्ट पॅरेग्राफचा आता आपण स्पष्टीकरण बघूया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. लेजचं मिनिंग दिलेले आहे बघा. अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर अ क्लिफ. क्लिप मीन्स कडा. आता बघा, एक अरुंद अशी फळी किंवा खडकाचा कंगोरा. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. जो यंग सीगल होता, सीगल म्हणजे समुद्र पक्षी, एक समुद्र पक्षी होता, तो त्या आडव्या अशा उंच कड्या जी अरुंद फळी असते त्या अरुंद फळीवर एकटाच असतो. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे जे दोन भाऊ असतात आणि त्याची जी छोटी बहीण असते ते आदल्या दिवशीच उड्डाण घेण्यासाठी शिकलेले असतात आणि लांबवर उडून गेलेले असतात. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि तो त्यांच्यासोबत उडी घेण्यासाठी, उड्डाण घेण्यासाठी खूप घाबरत असतो. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. ब्रिंकचं मिनिंग दिलेलं आहे बघा. ब्रिंक द एज ऑफ अ स्टीप प्लेस. उभ्या कड्याचा काठ. बघा, समुद्र किनाऱ्यावर असा उभ्या कड्याचा काठ असतो. तो काय करतो, समहाऊ कसं तरी, व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड, थोडंसं पुढे पळत येतो, टू द ब्रिंक ऑफ द लेज, त्या अरुंद फळीच्या काठापर्यंत कसं तरी पळत येतो. अँड अटेम्प्ट टू फ्लेप. आता अटेम्प्ट एफर्ट्स आणि तो टू फ्लेप म्हणजे पंख फडफड करणे, आणि त्याचे पंख फडफड करण्याचा प्रयत्न करतो. बट ही बिकेम अफ्रेड. पण तो खूप घाबरतो. आता का घाबरतो पुढे सांगितलेले बघा. द ग्रेट एक्सपेन्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. एक्सपेन्स ऑफ सी. एक्सपेन्स म्हणजे व्हास्ट. समुद्र विस्तीर्ण असा पसरलेला असतो. स्ट्रेच डाऊन बिनीथ, त्याच्या खाली असा दूरवर असा समुद्र पसरलेला त्याने खाली बघितला. इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि कितीतरी मैल तो समुद्र पसरलेला तो मार्ग तो बघतो, आणि त्याच्यामुळे ते खाली त्याने बघितल्यामुळे तो खूप घाबरतो. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. आणि तो त्याची मनाची अशी समजूत करतो, हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, त्याचे पंख त्याला कधीही सपोर्ट करणार नाही, आधार देणार नाही. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हिअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि त्या कड्याच्या तो जो काठ असतो, कड्याचा जो काठ असतो, त्या कड्याच्या काठाच्या खाली एक होल असतो, आणि त्या होलमध्ये तो नेहमी तिथे जाऊन झोपायचा. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल. आणि मग तो समुद्र बघितल्यानंतर त्याला असं वाटतं का पंख त्याला सपोर्ट करणार नाही, आणि त्याने त्याचं डोकं खाली घातलं आणि तो त्या काठाच्या खाली जे छोटंसं बिळ असतं त्या बिळामध्ये तो पळून गेला. ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि तो तिथे जाऊन झोपला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, त्याचे जे भाऊ बहीण असतात त्यांचे पंख त्याच्यापेक्षाही शॉर्टर असतात, त्याच्यापेक्षाही लहान असतात.
तरी पण ते उडण्यासाठी त्यांनी झेप घेतलेली असते. रॅन टू द ब्रिंक, आणि ते त्या कड्यापर्यंत पळतही आलेले असतात. फ्लॅप्ड देअर विंग्स, आणि त्यांचे पंख त्यांनी फडफड केलेले असतात. अँड फ्ल्यू अवे, आणि दूरवर उडून गेलेले असतात. आणि हा जो लिटल यंग सीगल असतो, ही फेल्ड टू मस्टर अप हिज करेज. आता बघा, फेल्ड टू मस्टर अप करेज ही परीक्षेला फ्रेज कशी येईल तुम्हाला? टू मस्टर अप वन्स करेज, एखाद्याने त्याचे धैर्य एकवटणे. पण इथे काय म्हटलेले बघा, ही फेल्ड टू मस्टर अप करेज, तो त्याचे धैर्य एकवटू शकला नाही. तर तो इतरांपेक्षा त्याचे धैर्य काही तो एकवटू शकला नाही. कशासाठी? टू टेक दॅट प्लंज. प्लंज म्हणजे जम्प विथ एनर्जेटिक, म्हणजे उत्साहाने झेप घेणे. त्याच्या भाऊ बहिणीने उत्साहाने आकाशात झेप घेतलेली असते, त्यासाठी तो धैर्य एकवटू शकला नाही. विच अपियर टू हिम सो डेस्परेट, आणि ह्या गोष्टीमुळे तो डेस्परेट झाला होता. डेस्परेट म्हणजे हताश, निराश होणे, आणि ही गोष्टीने त्याला निराश बनवलेलं होतं. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. श्रीलीचं मिनिंग दिलेलं आहे इन अ लाऊड हार्श व्हॉइस, कर्कश मोठ्या आवाजात. त्याचे पॅरेंट्स त्याच्या अवतीभोवती गोळा झाले. त्याचे पॅरेंट्स तिथे आले आणि त्यांनी कर्कशपणे ओरडायला, त्याला बोलवायला सुरुवात केली. अपब्रेडिंग हिम, अपब्रेडिंगचं मिनिंग दिलेलं आहे स्कोल्डिंग, आणि त्याची चांगली कर्कशपणे ओरडून खरडपट्टी काढली. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज, आणि त्या लेजवर, त्या अरुंद फळीवर त्याला स्टार म्हणजे उपासमार करणे, उपाशी ठेवणे, आणि त्याला उपाशी ठेवण्याची त्याला थ्रेटनिंग म्हणजेच धमकी देणे. टू थ्रेटन असं व्हर्ब आहे, आणि त्याला त्या फळीवर उपाशी ठेवण्याची त्याच्या पॅरेंट्सने धमकी दिली. अनलेस ही फ्ल्यू अवे, जर तू उडाला नाही तर त्या फळीवर तुला आम्ही काय ठेवू, उपाशी ठेवू, अशी धमकी दिली होती. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, आणि जीवाच्या भीतीने, जीवाच्या आकांताने त्याला असं ही कुड नॉट मूव्ह, तो हलूच शकला नाही, तिथून थोडासाही हल्ला नाही. आता सेकंड पॅरेग्राफ बघा. दॅट वॉज 24 hours ago. ही जी घटना होती ती 24 तासापूर्वी घडलेली घटना आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तेव्हापासून, त्या घटनेनंतर तेव्हापासून त्याच्यापर्यंत कोणीही आलं नाही. त्याचे ब्रदर्स आणि सिस्टर आणि पॅरेंट्स त्याच्या जवळ कोणीही आलेलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. आदल्या दिवशी त्याने बघितलेलं होतं, ऑल डे लॉंग, दिवसभर. ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याचे जे पॅरेंट्स होते, त्याचे पॅरेंट्स त्याच्या भावंडांसोबत बागडत होते, उडत होते. परफेक्टिंग देम इन आर्ट ऑफ अ फ्लाईट. आर्ट ऑफ फ्लाईट म्हणजे उड्डाणाच्या वेगवेगळ्या कला, आणि त्याच्या आईवडिलांनी त्याच्या भावंडांना उड्डाणाच्या वेगवेगळ्या कला शिकवलेल्या होत्या. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. टू स्किमचं मिनिंग दिलेले मूव लाईटली जस्ट अबाव अ सरफेस. पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर उडणे. आणि आईवडिलांनी समुद्राच्या त्या पृष्ठभागाला म्हणजे त्या वेव्जला, त्या लाटांना कसा हळूवार स्पर्श करायचा आणि वरचेवर कसं उडायचं हे सुद्धा शिकवलेलं होतं. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि जो मासा असतो समुद्रातला, त्या माशावर कसं टू डाईव्ह म्हणजे झेप घेणे, आणि त्या माशावर कशी झेप घ्यायची हे सुद्धा त्याच्या आईवडिलांनी भावंडांना शिकवलेलं होतं. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्हायवर इट. आणि बघा, त्याने हे पण बघितलं होतं का हिज ओल्डर ब्रदर, त्याचा जो मोठा भाऊ होता, कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्हायवर इट. बघा, हेरिंग म्हणजे अ काइंड ऑफ फिश, माशाचा एक प्रकार आहे. त्याने आदल्या दिवशी बघितलेलं होतं का त्याच्या मोठ्या भावाने
जो मासा होता तो माशावर कशी झेप घेतली होती, कसा पकडला होता. अँड डिव्हायवर इट म्हणजे टू डिव्हायवर म्हणजे मटकावणे किंवा गट्ट करणे. कसा तो मासा पकडला आणि कसा मटकावला होता. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circle around raising a proud cackle and all the morning the whole family आणि पुढे म्हटलेले बघा, अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन अ बिग प्लॅटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर द कावर्डिस. आदल्या दिवशी त्यांनी बघितलेलं होतं का त्याचे पॅरेंट्स जे होते, त्याचे पॅरेंट्स त्याच्या भावंडांना वेगवेगळ्या उड्डाणाच्या कला शिकवत होते. आणि त्याचबरोबर मोठ्या भावाने खडकावर, आता प्लॅटो म्हणजे पठार, खडकावर उभं राहून जो हेरिंग मासा होता तो कसा पकडला होता आणि कसा मटकावला होता हे पण बघितलेलं होतं. आणि पालकांनी त्याच्या भोवती, त्या भावाच्या भोवती सर्कल केलेलं होतं, गोल उभे राहिले होते. अँड रेझिंग अ प्राऊड कॅकल, कॅकल मिनिंग दिलेले आहे बघा, अटर अ स्ट्रील क्राय, कलकल आवाज करणे, कर्कश असा कलकल असा आवाज करणे. आणि त्याच्या भावाच्या भोवती ते गोळा होऊन कलकल आवाज करत होते. म्हणजे हिज पॅरेंट्स प्रेझिंग हिम, म्हणजे त्याचे जे पॅरेंट्स होते त्याच्या मोठ्या भावाची प्रेझिंग म्हणजे स्तुती करत होते, ॲडमायरिंग स्तुती करत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन अ बिग प्लॅटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर द कावर्डिस. आणि त्यानंतर बघा, आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि त्याचे कावर्डिस म्हणजे भित्रेपणा, त्याच्या भेकडपणाची चेष्टा करत होते. टॉन्टिंग हिम, त्याला चिडवत होते. आणि त्याचे असे भेकडपणा होता आणि त्याच्यापुढे त्या अपोजिट उंच कडा जो होता दुसऱ्या साईडचा, त्याच्यावर उभं राहून त्याला चिडवत होते. म्हणजे एका बाजूला त्याच्या मोठ्या भावाची स्तुती करत होते कारण तो हेरिंग मासा त्याने पटकन पकडला होता आणि मटकावला होता, त्याची प्रेझिंग करत होते, त्याला शाबासकी देत होते. आणि इकडे मात्र त्याच्या भित्रेपणाची त्याचे पॅरेंट्स थट्टा करत होते. ओके फ्रेंड्स, द रिमेन पार्ट ऑफ द लेसन we will see in the next video. Thank you.